नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बोर्डाच्या परीक्षा येण्यासाठी खूपच कमी दिवस उरलेले आहेत, तर या उरलेल्या दिवसात तुम्ही नीट अभ्यास करा। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मराठी विषयामध्ये जर तुम्हाला 95+ मार्क मिळायचे असतील तर तुम्हाला उपयोजित लेखनाचा खूप सराव करावा लागेल, कारण हा विभाग मराठी पेपराचा खूप महत्त्वाचा आणि 24 मार्क देणारा विभाग आहे। तर मित्रांनो, मराठी पेपरमधील उपयोजित लेखनाचा पहिला प्रश्न म्हणजे पत्रलेखन असतो, हे तुम्हाला माहीतच आहे। आज मी तुम्हाला पत्रलेखन कसे लिहावे हे सांगणार आहे, तर हे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा। मित्रांनो, जर तुम्हाला पत्रलेखनमध्ये 6 पैकी 5 किंवा 6 मार्क्स घ्यायचे असतील तर मी देणारे हे 5 टिप्स फॉलो करा, आणि 5वा टिप तुमच्यासाठी नवीन आणि गोल्डन टिप असणार। मित्रांनो, टिप नंबर 1 आहे नेहमी औपचारिक पत्र लिहा। तर आता तुम्हाला माहीत आहे की पत्रलेखनाचे 2 प्रकार असतात, एक औपचारिक आणि 2 अनौपचारिक। तर मला सांगायचे आहे की तुम्ही नेहमी औपचारिक पत्र लिहा, कारण मित्रांनो, औपचारिक पत्र लिहिणे हा खूप सोपा असतो आणि तुम्हाला मार्क्स देऊन जातो। आणि टिप नंबर 2, बोर्डाच्या फॉर्मॅटनुसार लिहा। तर तुम्हाला औपचारिक पत्र लिहिताना बोर्डाच्या फॉर्मॅटनुसारच लिहा, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। आणि टिप नंबर 3 मित्रांनो, विषयाला अनुसरून पत्र लिहा। मित्रांनो, तुम्ही पत्र लिहिताना पहिले विषय समजून घ्या, त्यानंतर तुम्ही विषयाचं संबंधित पत्र लिहा, ज्याने तुम्हाला छान मार्क्स मिळतील। आणि टिप नंबर 4 मित्रांनो, PYQ सोडवा। मित्रांनो, जर तुम्ही मागच्या 4-5 वर्षांची PYQ सोडवलात तर तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न कसे विचारला जातात, आणि हे हाताने लिहून सोडवा। तर लास्ट टिप, 5वा टिप, मेन बॉडी नीट लिहा। मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांना पत्र हा खूप सोपा वाटतो, पण तसं नाही। जर मित्रांनो तुम्ही पत्रलेखनाचा मेन बॉडी नीट लिहिणार नाही तर मार्क्स कमी मिळण्याचे चान्सेस जास्त असतात। मित्रांनो, दिनांक विषय हे आपल्याला प्रश्नामध्येच देतात, पण मेन बॉडी आपल्या मनाने लिहायचं असतं। तर हे तुम्हाला लिहिण्यासाठी खूप प्रश्नांचा सराव करावा लागेल, तरच तुम्हाला शब्द सुचणार आणि मेन बॉडी विषयाला अनुसरून लिहिता येणार। तर मित्रांनो, जर तुम्ही या टिप्सना फॉलो केलात तर तुम्हाला नक्की पत्रलेखन सोपं जाईल। तर मिळूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा।